Hello dear students, in today's lecture we will discuss on bacteria, their structure and general characteristic. In last lecture we have discussed on general characteristic of bacteria. म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण बॅक्टेरिया काय असतात, बॅक्टेरियाची जनरल कॅरेक्टर्स काय आहेत, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं हे आपण काल पाहिलं आहे. त्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बॅक्टेरिया जे आहे ते बॅक्टेरियल सेलबद्दल किंवा बॅक्टेरियलच्या सेल स्ट्रक्चरबद्दल आपल्याला पाहायचं. सो इन बॅक्टेरिया आपण कालच पाहिलं आहे की बॅक्टेरियाची जी काही सेल आहे विच इज मेड अप ऑफ बाय सराउंडेड बाय सेल वॉल किंवा आउटर मोस्ट कवर विच इज कॉल्ड ॲज सेल वॉल. ते सेल वॉलच्या आतमध्ये पुन्हा सेल मेम्ब्रेन आहे, नंतर आतमध्ये सायटोप्लाझम आहे आणि या सायटोप्लाझमच्या आतमध्ये मग न्यूक्लिअर मटेरियल आहे. तर या न्यूक्लिअर मटेरियलमध्ये फ्री न्यूक्लिक मटेरियल आणि त्यासोबतच रायबोझोम्स असतील किंवा इतर काही एन्झायमॅटिक पार्ट आपल्याला या सायटोप्लाझममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मग आता याचे डिटेल्स जर पाहिले आपण तर तुम्ही काल बघितलं की या प्रकारच्या वेगळ्या प्रकारचे हे बॅक्टेरियल सेल आहेत किंवा बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आपल्याला याप्रमाणे दिसतं. मग बॅक्टेरियाची जी काही सेल आहे साधारणतः तर त्याची साईज काय, बॅक्टेरियाची साईज जी आहे बॅक्टेरियल सेल दे आर व्हेरी फ्रॉम देअर स्पेसीज, दे आर व्हेरी स्मॉल इन मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. ॲव्हरेज बॅक्टेरियल सेलची रेंज साधारणतः 0.5 to 2 मायक्रोमीटर डायमीटर, 0.5 to 2 मायक्रोमीटर डायमीटर एवढ्या ह्या साईजची साधारणतः बॅक्टेरियल सेलची डायमीटर आपल्याला त्या पाहायला मिळेल. अँड देअर साईज इज ऑल्सो व्हॅरीज विथ दी शेप. वेगळा शेप आपल्याला प्रत्येक बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळणार नो डाऊट. अँड दे शोज व्हॅरिएशन इन दी शेप बट ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज हॅव अप्रॉक्सिमेटली द सेम शेप. बरोबर, एका स्पेसीज म्हणजे एक साधारणतः स्पेसीज टू स्पेसीज त्यात थोडक्यात एक जो काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाचे जेवढे काही इंडिव्हिज्युअल सेल असतील ह्या जवळपास सगळ्या सारख्या असतील, आहे की नाही. म्हणजे समजा से फॉर एक्झाम्पल सुडोमोनास किंवा इसर्शिया कोलाई नावाचा बॅक्टेरिया आहे. तर इसर्शिया कोलाई नावाच्या बॅक्टेरियामध्ये जेवढ्या काही सेल तयार होतील त्या सेलमध्ये व्हेरिएशन असणार आहे, त्या सेल सगळ्या काही सारख्याच असतील. पण मग मात्र सुडोमोनास असेल, इसर्शिया कोलाई असेल किंवा बाकीचे इतर जे काही बॅक्टेरिया असतील त्या मात्र वेगवेगळ्या साईजच्या असतील. सो दे मे बी रॉड शेप लाईक बॅसिलस, स्पेरिकल शेप लाईक कॉकस, स्पायरल किंवा हेलिकल शेप. सो वॉटर इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ द बॅक्टेरियल सेल. बघा, बॅक्टेरियामध्ये वॉटर जे आहे ते महत्त्वाचं कॉन्स्टिट्युएंट आहे. विदाउट वॉटर दे कॅनॉट लाय. त्यामुळे ओलसर ठिकाणी मॉइस्ट प्लेसला किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारची वातावरण आहे, ह्युमिड वातावरण आहे, त्या ठिकाणी बॅक्टेरियल ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. बॅक्टेरियल सेल जे आहेत दे शोज टिपिकल प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर. टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल म्हणून बॅक्टेरियल सेलला आपण ओळखतो. कारण का, त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा ट्रू न्यूक्लियस नसून दॅट इज ओपन किंवा ज्याला आपण म्हणू फ्री न्यूक्लिक मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं. न्यूक्लियस त्यामध्ये नसतो. सो इट इज एनक्लोज्ड बाय 3 layers, दॅट इज आउटर मोस्ट कवरिंग विच इज व्हेरी स्लिमी लेअर ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर मग सेंटरला आहे मिडल लेअर, मिडल सेल वॉल अँड इनरमोस्ट सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. असे 3 मेम्ब्रेन्स आपल्याला या बॅक्टेरियलच्या सेलवरती पाहायला मिळतात. थोडक्यात 3 पापुद्रे आहेत. पहिला जो काय आउटर मोस्ट लेअर आहे त्याला म्हणलं आपण स्लॅमी लेअर. स्लिमी मीन्स वॉट की हा थोडासा म्युसिलॅजिनस असेल, गुळगुळीत. ओके, सो इट इज जिलॅटिनस लेअर प्रेझेंट ऑन दी आउटर सरफेस ऑफ द सेल वॉल अँड युजली कंपोज्ड ऑफ पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स, चेन ऑफ अमिनो ॲसिड्स. बघा कशापासून तयार झालेला आहे तो, तर पॉलिसॅकराइड किंवा पॉलिपेप्टाइड चेन, प्रोटीन्स किंवा याप्रमाणे कार्बोहायड्रेटचा पासून तयार झालेले आपल्याला हे स्लिमी लेयर्स पाहायला मिळतील. सो इफ इट इज constitutes only polysaccharides, it is said to be slime layer. But when nitrogenous substances and they are also present along with the polysaccharides, then it is called as a capsule. कॅप्सूल सारखा एक शेप आपल्याला त्या पॉलिसॅकराइडपासून आलेला आपल्याला पाहायला मिळेल. अँड दी स्लाइम लेअर कॅप्सूल प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम डेसिकेशन अँड अँटीबॉडीज. त्या स्लाइमी लेअरमुळे कॅप्सूल किंवा ती जी काही बॅक्टेरियल सेल आहे
ती डेसिकेशन म्हणजे डिहायड्रेशन होण्यापासून आणि वेगळ्या प्रकारच्या काही अँटीबॉडीज जे असतात अँटीबायोटिक त्यापासून त्या बॅक्टेरियाचं संरक्षण करतात. मग दुसरा मिडल लेअर आहे दॅट इज सेल वॉल. मग सेल वॉलमध्ये आउटरमोस्ट जो काय आहे दॅट इज वी कॉल्ड ॲज द मिडल सेल वॉल. इट इज हॅविंग थिकनेस अबाउट 50 to 100 Angstrom in it, and this cell wall which is made up of by N-acetyl glucosamine किंवा N-acetylmuramic acid and a peptide chain of 4 or 5 amino acids. So these together they form a polymer called as the peptidoglycan or mucopeptide. So these molecules किंवा थोडक्यात एक लक्षात घ्या प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटपासूनच पुन्हा ही सेल वॉल तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यासोबतच पेप्टाइड्स चेनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. and this cell wall is very very rigid, tough, and that is we called as the main function of bacterial cell wall is to give the cell its shape and rigidity. So if the cell wall is removed experimentally, the naked protoplast becomes spherical. Cell wall which is removed experimentally, the naked protoplast becomes spherical. या स्वरूपाचा आपल्याला तो प्रोटोप्लास्ट पाहायला मिळतो. मग या सेल वॉलच्या आतमध्ये त्या बॅक्टेरियल सेलमध्ये काय आहे तर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे की जे सायटोप्लाझमच्या बाहेरून एक मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतं आणि सेल वॉलच्या आतमध्ये आतल्या बाजूला सेमी परमिएबल सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन which is 75 Angstrom in it is present inside to cell wall, and it is composed of double layer of phospholipids molecules and proteins. They are embedded in this lipid bilayer. तर याप्रमाणे डबल लेअरचा हा फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन पासून तयार झालेला आपल्याला हे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन पाहायला मिळेल. So this one is the second layer, that is cytoplasmic membrane, which protect the cytoplasm किंवा सायटोप्लाझम त्याच्या आतमध्ये होल्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रोकॅरियोटिक मेम्ब्रेन इज कॅरेक्टराइज्ड बाय द अब्सेन्स ऑफ स्टेरॉल. बरोबर. जनरली युकॅरियोटिक सेलमध्ये असणारं जे काही सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे त्यापेक्षा काहीसे चेंजेस आपल्याला या मेम्ब्रेनमध्ये पाहायला मिळतील, विच इज बाउंडिंग लेअर ऑफ सायटोप्लाझम अँड इट इज center of many activities of the cell. So enzyme of various metabolic pathway such as synthesis of lipopolysaccharides, phospholipids. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की जे काही महत्त्वाचे मेटाबॉलिक पाथवे जे आहेत हे मेटाबॉलिक पाथवे या सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनच्या थ्रू किंवा यावरती चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या थ्रू या ठिकाणी सेमी परमिएबिलिटी मेंटेन केली जाते. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल आता बॅक्टेरियल सेल आहे तर त्याच्यामध्ये काही कुठलाही मॉलिक्यूल एंटर होऊ शकत नाही किंवा आतला कोणताही मॉलिक्यूल बाहेर येऊ शकत नाही विदाऊट सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनच्या परमिशनशिवाय. थोडक्यात त्याच्यावरती अशा प्रकारचे काही चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मग ह्या सेलवॉल किंवा मेम्ब्रेनच्या आतमध्ये सेंटरला तुम्हाला मग सांगितलं मी की सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम म्हणजे काय की एक प्रकारचं फ्लुइड मटेरियल आहे की ज्या फ्लुइड मटेरियलमध्ये फ्री DNA किंवा फ्री न्यूक्लिक मटेरियल आणि रायबोझोम्स आपल्याला पाहायला मिळते. ते एक प्रकारचं सस्पेन्शन. सो बॅक्टेरियल सायटोप्लाझम विच इज मिक्सचर ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, मिनरल्स, न्यूक्लिक ॲसिड्स अँड वॉटर. सायटोप्लाझममध्ये काय काय आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, मिनरल, न्यूक्लिक ॲसिड आणि वॉटर या सर्वाचं मिक्सचर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. अँड इट स्टोअर्स ऑर्गॅनिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. सो वेगळ्या प्रकारचे काही केमिकल्स जे की बॅक्टेरियाच्या मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असणारे जे काही एन्झाईम्स असतील त्यानंतर काही ऑर्गॅनिक ॲसिड असतील हे सर्व काही या सायटोप्लाझममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा मग जनरली कुठल्याही सेलमध्ये जे काही सायटोप्लाझम असेल त्यामध्ये या प्रकारची इसेन्शियल केमिकल्स, इसेन्शियल बायोमॉलिक्युल्स, इसेन्शियल एन्झाईम्स हे सर्व काही त्याच्या सायटोप्लाझममध्ये असतात. आणि या सायटोप्लाझममध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे वॉटरचं आपल्याला पाहायला मिळेल. सो सम बॅक्टेरिया दे ऑल्सो अक्युमुलेट सल्फर अँड आयर्न इन देअर सायटोप्लाझम. काही बॅक्टेरिया मात्र सल्फर आणि आयर्न त्याच्या सायटोप्लाझममध्ये ॲक्युमुलेट करून ठेवतात. सो सायटोप्लाझम ऑल्सो कंटेन अ क्रोमॅटिक ऑर न्यूक्लियर एरिया अँड अदर इन्क्लुजन्स दी मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम,
centrosomes and Golgi bodies are absent in bacterial cell. जे काही मेजर ऑर्गॅनेल्स आहेत, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे की इतर आपल्या प्लांट सेलमध्ये किंवा ॲनिमल सेलमध्ये जे काही युरिकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळतात ते या बॅक्टेरियल सेलमध्ये नसतात. आणि म्हणूनच मग याप्रमाणे युनिक स्ट्रक्चर आपल्याला या बॅक्टेरियल सेलचं पाहायला मिळतं. मग त्यानंतर या सायटोप्लाझममध्ये मग काय काय आहे, तर या सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम लक्षात घ्या कोणता आहे हे बघा, इतकं लक्षात येईल तुम्हाला ह्या डायग्राममध्ये. पहिल्या इथे बघा, हे निळ्या रंगाचं जे आहे ते काय सायटोप्लाझम आहे. रेड कलरची ही कॅप्सूल आहे, त्या कॅप्सूलच्या आतमध्ये सेल वॉल किंवा तीच सेल वॉल आहे. पिवळ्या रंगाची सेल वॉल आहे. ग्रीन कलरची जी आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आपण ज्याला म्हटलं. आणि मग त्याच्या आतमध्ये हे सायटोप्लाझम आहे की ज्या सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स, प्लाझमिड्स, त्याचबरोबर नंतर मग न्यूक्लिक मटेरियल हे आपल्याला यामध्ये दिसेल. सो फर्स्ट इज न्यूक्लिक मटेरियल. कोणत्या प्रकारचं न्यूक्लिक मटेरियल बॅक्टेरियल सेलमध्ये असणार आहे, तर इट इज जनरली बॅक्टेरियल न्यूक्लियस विच इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड किंवा जिनोफोम. इट इज ड्यू टू विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन and these nuclear sap, chromonemata, nucleolus, nuclear membrane which is totally absent in this nucleic material. So the nucleoid which is double or single stranded DNA, nucleoid जे काय असेल, न्यूक्लिओइड ज्याला म्हटले जे काय DNA आहे हा एकतर डबल किंवा सिंगल स्ट्रँडेड DNA त्यामध्ये आपल्याला दिसेल. So which has approximately 5 into 10 raised to 9 base pairs and molecular weight of about 3 into 10 raised to 9 in molecular weight. So DNA molecule is approximately 1000 micrometer long. DNA molecule किती लांब असेल, साधारणतः 1000 मायक्रोमीटर लांब असेल. आणि युजली इट फॉर्मिंग द रिंग लाईक स्ट्रक्चर अँड इट इज कॉल्ड ॲज जनरली एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. तो आहे नंतर पुढं प्लाझमिड. या DNA व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आपल्याला किंवा एक्स्ट्रा DNA आपल्याला या बॅक्टेरियल सेलमध्ये पाहायला मिळतो. क्रोमोझोम तर नाहीच. सो दीज एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ज्याला जनरली म्हटलं जातं त्याला म्हटलं इथं प्लाझमिड. सो बॅक्टेरियल सेल अल्सो कंटेन सम एक्स्ट्रा क्रोमोझोमल हेरिडिटरी मटेरियल विच आर आयदर इंडिपेंडंट ऑर इंटिग्रेटेड विथ क्रोमोझोम्स. म्हणजे ते स्वतःहून रेप्लिकेट होतात. प्लाझमिड जे ते एक DNA चा तुकडा किंवा DNA सारखाच प्रकार, पण तो सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो स्वतःहून रेप्लिकेट होतो ज्याप्रमाणे DNA रेप्लिकेट होतो त्याप्रमाणे. सो फर्स्ट टाइम लिडरबर्ग ही हॅज कॉइन्ड द टर्म प्लाझमिड्स फॉर सच एक्स्ट्रा क्रोमोझोमल रिंग्स ऑफ DNA ऑफ व्हेरियस साईज. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे सायटोप्लाझममध्ये, ते म्हणजे रायबोझोम्स. आता हे जे काही रायबोझोम्स असतील पहा इथे, ही जी काही बॅक्टेरियल सेल याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला असे ग्रॅन्युलर किंवा एक गोल आकाराची लहानशी आपल्याला जे काही दिसतात दॅट इज द रायबोझोम्स. तर रायबोझोम जे आहेत ती रायबोझोम बॅक्टेरियल रायबोझोम्स दे आर ऑफ 75S टाईप ऑफ रायबोझोम्स किंवा 70S टाईपचे रायबोझोम्स आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळते. इथं 75 चुकून झाल्या. 70S टाईप ऑफ रायबोझोम्स हा टाईप आहे रायबोझोमचा. दोन प्रकार आहे, एक 70S आणि एक 80S. 80S टाईपचा रायबोझोम आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळतो. 70S टाईपचा रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळतो की ज्याला दोन पुन्हा सब युनिट असतात, 50S आणि 30S स्मॉलर युनिट. रायबोझोम्स आर द साइट्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस बट दे आर नॉट अटॅच्ड. त्यानंतर रायबोझोम्स झाले. रायबोझोम नंतर बॅक्टेरियल सेलमध्ये मेसोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर इनफोल्डिंग ऑफ सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. देर मे बी 2 to 4 मेसोझोम्स इन अ सेल अँड नंबर is higher in the bacteria with respiratory activity. And last one, bacterial cell has a flagella. म्हणजे बॅक्टेरियल सेल जे येते ह्या बॅक्टेरियल सेलला मीडियममध्ये मूव्ह होण्यासाठी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याची मूवमेंट होण्यासाठी त्याला त्या ठिकाणी आपल्याला फ्लॅजेला पाहायला मिळतं. फ्लॅजेला म्हणजे शेपटीसारखा हेअर लाईक फ्लॅजेला विच हेल्प फॉर दी लोकोमोशन इन द बॅक्टेरिया.
So each flagellum is a wave-like structure of almost uniform thickness originating from the cytoplasm just below the cytoplasmic membrane. So flagella are the characteristic of all spiral bacteria. प्रत्येक बॅक्टेरियाला आपल्या जवळपास बॅक्टेरियल सेलला हे फ्लॅजेला पाहायला मिळतात, ज्यावेळेला सिंगल सेल बॅक्टेरियल स्ट्रक्चर आपल्याला दिसेल त्यावेळेला. आणि मग शेवटी एक पुन्हा आणखी प्रकार आहे की याच बॅक्टेरियल सेलवरती आपल्याला पुन्हा असे काही लहान लहानशी हेअर लाईक आउटग्रोथ दिसतील, त्याला म्हणतो आपण पिली किंवा फिंबरी. जे काही मग असे आपण इथं बघितलं नाही केस आहेत बघा इथे बॅक्टेरियल सेलवरती जी काही लहान लहानशी हेअर्स आहेत त्याला. सो दीज आर द पिलीज. They are minute rigid cylindrical appendages extending outwards from the cell wall in many gram-negative bacteria, and they are smaller than the flagella. Flagella पेक्षा लहान असतात. They protecting like their bacterial cell wall. So there are usually several hundreds of pilies which are present on the bacterial cell. तर अशा प्रकारे साधारणतः बॅक्टेरियल सेल इतक्या सिंपल स्वरूपाची आहे. आणि या बॅक्टेरियल सेलमध्ये मग महत्त्वाचे पार्ट्स आपल्याला कोणते कोणते पाहायला मिळाले किंवा बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर जे आहे हे 3 भागात आपल्याला सांगता येईल. पहिलं आहे त्याला आहे एक सेल वॉल, त्यानंतर सायटोप्लाझम आहे आणि न्यूक्लिक मटेरियल आहे. सेल वॉलच्या बाहेरून स्लिमी लेयर आपल्याला पाहायला मिळतो. मग ही सेल वॉलच्या आतमध्ये आहे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझममध्ये न्यूक्लिक मटेरियल आहे, प्लाझमिड्स आहेत, रायबोझोम्स आहेत, मेसोझोम्स आहेत आणि फ्लॅजेला आणि पिली फिंबरी जे आहेत ते आउटर साईडला सेलचा आपल्याला दिसतात.